नमस्कार मित्रांनो. तर शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत तब्बल 7,000 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास महाराष्ट्र शासनाने मंजुरी दिली आहे. तर या निर्णयाचा नेमका अर्थ काय आहे? हा निधी कोणत्या योजनेसाठी आहे आणि या शासन निर्णयामध्ये नेमकं काय सांगण्यात आलं आहे, ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, हा शासन निर्णय 30 जुलै 2026 रोजी महाराष्ट्र शासनाच्या सहकार विभागामार्फत जारी करण्यात आला आहे. या शासन निर्णयाचा विषय आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या योजनेअंतर्गत निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबत. तर किती निधी मंजूर? तर मित्रांनो, शासन निर्णयामध्ये सांगण्यात आले आहे की सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 साठी 20,552 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यापैकी यापूर्वी 1 कोटी रुपयांचा निधी योजनेच्या अंमलबजावणीसाठी उपलब्ध करून देण्यात आला होता. आता या मंजूर निधीपैकी तब्बल 7,000 कोटी रुपये वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. तर पात्र कर्ज खात्यांसाठी महत्त्वाची माहिती. तर या जी आर मधील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सहकार आयुक्त आणि निबंधक पुणे यांच्या कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार या योजनेअंतर्गत पात्र कर्ज खात्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे आणि या पात्र कर्ज खात्यांना लाभाची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यासाठी निधीची आवश्यकता असल्याचे शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आले आहे. म्हणजेच पात्र कर्ज खात्यांना योजनेचा लाभ देण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया या निर्णयातून पुढे नेण्यात येत आहे. तर निधी कोणत्या लेखाशीर्षाखाली? तर या योजनेच्या अंमलबजावणीसाठी निधी मागणी क्रमांक V022435 इतर कृषी विषयक कार्यक्रम 60 इतर 101 शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026-33 अर्थसहाय्य या लेखाशीर्षाखालील तरतुदीतून करण्यात येणार आहे. नंतर शासनाचा महत्त्वाचा निर्णय. तर शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की सन 2026-27 या आर्थिक वर्षात या योजनेसाठी 20,552 कोटी रुपयांचा निधी मंजूर असून सध्याच्या स्थितीत 20,551 कोटी रुपये निधी शिल्लक आहे. या शिल्लक निधीपैकी 7,000 कोटी रुपये वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. नंतर निधीच्या खर्चाची जबाबदारी. तर या निधीच्या खर्चासाठी संबंधित अधिकाऱ्यांची नियुक्ती देखील करण्यात आली आहे. सहाय्यक निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांना नियंत्रण अधिकारी म्हणून प्राधिकृत करण्यात आले आहे. तसेच संबंधित लेखाधिकारी यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. निधी वेळेत काढून त्याचा खर्च होईल याची दक्षता घेण्याची जबाबदारी सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांच्यावर देण्यात आली आहे. तसेच निधीच्या खर्चाचा अहवाल वेळोवेळी शासनाला सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तर एक महत्त्वाची गोष्ट. तर मित्रांनो, या जी आर मध्ये 7,000 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिल्याचे स्पष्ट आहे. तसेच पात्र कर्ज खात्यांची यादी प्रसिद्ध झाल्याचे आणि पात्र कर्ज खात्यांना लाभाची रक्कम थेट बँक खात्यात वितरित करण्यासाठी निधीची आवश्यकता असल्याचे नमूद आहे. मात्र या जी आर मध्ये प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर नेमकी किती रक्कम जमा होईल किंवा पैसे कोणत्या तारखेला खात्यावर जमा होतील याची स्वतंत्र तारीख नमूद केलेली नाही. त्यामुळे व्हिडिओ पाहताना ही गोष्ट लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. तर मित्रांनो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत 7,000 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास महाराष्ट्र शासनाने मंजुरी दिली आहे. पात्र कर्ज खात्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली असून पात्र लाभार्थ्यांना लाभाची रक्कम थेट बँक खात्यामध्ये वितरित करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचा हा महत्त्वाचा शासन निर्णय आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला या जी आरची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही या जी आरची PDF घेऊ शकता. आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या जी आर अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.